आतमध्ये गेला, ऐकाने आतमध्ये गेला आणि देवाला सांगितलं, देवा एक भिकारी तुम्हाला बाहेर भेटायला आलाय. देव म्हटले, मग का रे, त्याला आतमध्ये पाठव. अहो काय देवा, असं कसं काय पाठव? अहो तो भिकारी आहे, दरिद्री आहे. दरिद्री भिकारी आणि माझा मित्र कोण आहे, असं नाव काय त्याचं? आणि मग त्या चोपदाराने सांगायला सुरुवात केलं, असा उंच आहे, कमरेत वाकलेला आहे, पाय लटलट कापतायत, हात थरथर कापतायत, मान डुगडुग हलतीये, तोंडात दात नाहीये, डोक्याला एकही केस नाही, पण भली मोठी शेंडी आहे. यावरून तो ब्राह्मण दिसतोय. गळ्यात जानवय आहे का नाही? एका हातात भली मोठी काठी आहे, एका हातामध्ये बरं का, एका हातामध्ये जर्मलचं ताट आहे आणि गळ्यात फुटका लोटा असा टांगलेला दोरीनं आहे का नाही. आणि तोंडाची खोबऱ्याची वाटी तयार झालेली आहे, कपाळावरती सुरकुत्या आलेल्या आहे, तोंडावरती आहे का, रडून रडून चेहरा सुकलाय, अश्रू सुकले असा. आणि सुदामा नाव सांगते. सुदामा हे ऐकल्याबरोबर ताडकन भगवंतानी उडी मारली आणि बिगर चपलाचे भगवान धावले. माझा सुदाम, माझा सुदाम, कुठे माझा सुदाम? बिगर चपलाचे धावले, बाहेर आले, त्या चोपदाराला गचंडी मारून लुटून दिलं, कडकडून मिठी मारली. इतका रडला जगाचा बाप, इतका रडला विश्वाचा नायक, इतका रडला सृष्टीचा निर्माता भगवान कृष्ण, की डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदाम देवाची पाठ ओलीचिंब झाली. इतका रडला देव. एक वाक्य तुम्हाला सांगतो बघा, लय गोडे. संपूर्ण जग रडू लागलं का त्या जगाचे अश्रू पुसणं हे भगवंताचं कार्य आहे. ऐका ऐका, ते भगवंताचं कार्य आहे. पण त्या भगवंताला ही रडवण्याची ताकद निस्वार्थ प्रेमात आहे. विठ्ठल विठ्ठल खूप रडला देव, खूप रडला. आणि मग वाजत गाजत रथात बसून सुदाम देवाला आतमध्ये आणलं आणि भगवंताने आज्ञा केली. कोणाला? रुक्मिणी मातेला. बरं का लोकचे, रुक्मिणी माते, ओ रुक्मिणी, ओ लक्ष्मी, म्हटले ऐका, हा माझा बालपणीचा मित्र आहे. एका ताटात आम्ही जेवायचो, एका खोलीत आम्ही अभ्यास केला, एका गुरुकडे आम्ही शिकलो, आणि तुझी करणी किती आघात आहे लक्ष्मी. म्हटले ऐक, अगं तू मला द्वारकेचा राजा केलाय आणि माझ्या सुदामाला आयुष्यभर भिकारी ठेवलं. आता लय दिवसांनी माझा सुदाम मला भेटायला आलाय. माझी अशी इच्छा आहे लक्ष्मी, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घालावी. आणि मग काय महाराज, काय चाललंय? फोन काढते आजी. ऐका, तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घाला. ऐका नाही. आणि मग काय महाराज, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. आणि मग महाराज ऐका, कोण देवाला उठणं लावतोय, कोण काय कोण काय कोण काय. नेमकं रुक्मिणी मातेचा हात सुदाम देवाच्या पाठीला लागला. अवघ्या जन्माचा शिनभाग निघून गेला. ऐका नाही, शिनभाग पूर्ण निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर मात्र जुने वस्त्र काढून ठेवले, नवीन भरझरी वस्त्र घातले. आणि मग संवाद सुरू झाला. कुठं होता सुदाम? का बरं नाही आला इतके दिवस? देवा तू द्वारकेचा राजा झाला, जरी आपण मित्र असलो पण तू द्वारकेचा राजा झाला, तू केवढा मोठा सार्वभौम राजा झाला, आणि मी असाच भिकारी राहून गेलो. आणि मला असं वाटलं माझा असा अवतार घेऊन, असा अवसान घेऊन तुला कसं भेटायला यायचं, म्हणून नाही आलो. अरे सुदामा, आपण मित्र आहे आणि मैत्रीमध्ये कोणी लहान मोठा असतो का? येत जा येत जा. आणि का रे सुदामा, माझ्या वहिनीनं म्हणजे तुझ्या बायकोनं मला काही दिलं का नाही? आता सुदाम देवाला असं वाटलं याची आखी द्वारका नगरी सोन्याची आहे, याचं इथं काहीच लोखंडाचं दिसत नाही, आणि आपले मुठभर कुठं दाखवायचे पोहे, म्हणून सुदाम देव असे लपायला लागले. नाही नाही नाही, काहीच नाही आणलं, काहीच नाही आणलं. खरं सांग बरं का, मला कळतं. नाही नाही नाही, काहीच नाही आणलं. भगवंताने पाठीमागून हात घातला आणि ते हात ओढला सुदामाचा, आणि असे उघडले ती मूठ, तर चुरगळलेले मुठभर पोहे. ते पोहे डोळे मोठे करून भगवंताने पाहिले, आणि त्या पोह्यांमधला शुद्ध भाव पाहिला, आणि गपा गप गपणे मारायला सुरुवात केली. फके मारी कोरडेची, आहे का नाही? कधी न मिळाल्यासारखा भगवान खाऊ लागला. निस्वार्थ प्रेम पाहिलं, स्वार्थ प्रेम नाही, निस्वार्थ प्रेम पाहिलं. आता त्या रात्रीची घटना आहे का, आणि एक वाक्यामध्ये घालतो बघा, भगवान कृष्णच भिकारीवर राहणार होते. नीट आहे का? शुद्धीवर नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. एक तर लय मुळावर काय 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 ते कीर्तन ऐकायला येईल राहत नाही, पण एक टाइमपास म्हणून आता चाललंय, आहे का नाही? पण बारकाईनं ऐका जरा. ते म्हणतात भगवान कृष्णच भिकारी राहणार होते आणि सुदामदेव द्वारकेचे राजे होणार होते. पण भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले आणि सुदामदेव भिकारी का राहिले, याचं उत्तर तुम्हाला सांगतो. नीट ऐका, लय गोड आहे. तुम्ही कधी ऐकलं असेल, नसेल ऐकलं, ऐका. त्या दिवशीची रात्र अख्खी द्वारका नगरी शांत झोपी गेली होती. आता मी जसं बोलल तसं तसं तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा.
रातकडे किर्र 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 करीत होते. मधूनच एखादा पक्षी चिवचिव 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 करायचा, एखाद्या कुत्र मधूनच मोठ्याने विवळायचं. रातकडे पुन्हा किर्र 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 अशी भयान काळोख्यामध्ये द्वारका नगरी गडप झाली होती. आणि फक्त दोघ जण जागी होती कृष्णाच्या महालात, सुदामदेव आणि दुसरे भगवान कृष्ण. आणि बारीक आवाजात दोघांचं बोलणं चाललं होतं. काय बोलणं चाललं होतं ते बोलणं मी तुम्हाला बोलून दाखवतो, तुम्ही बारकाईनं ऐका. भगवान कृष्ण म्हटले, सुदाम, हा देवा तुला आठवतं का रे? काय देवा? आपण लहानपणी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो. बरं, आणि एकदा रिमझिम पाऊस पडत होता. हा, आणि गुरुमाईना आपल्याला जंगलातून लाकडं आणायला पाठवलं होते. हा, आठवते आठवते. आणि का रे, तुझ्याकडं फुटाण्याचं भलं मोठं गाठोडं दिलं होतं आणि भूक लागली का दोघं खा म्हणून सांगितलं होतं. बरोबर. आणि का रे सुदामा, तू मला पुढं जाऊ दिलं आणि तू पाठीमागे एकटा फुटाणे खात होता आणि मी तुला विचारलं दात का बरं वाजतायत सुदामा, तर मला काय म्हणला होता? थंडीने दात कुडकुडतायत, थंडीने दात वाजतायत. अरे ते फुटाणे खाता खाता तुझं लक्ष खाली नव्हतं, चिखल होता खाली, त्या चिखलामध्ये काटा होता आहे का येड्या बाबळीचा, आणि ते फुटाणे खाता खाता तुझं लक्ष नव्हतं. ऐक नाही, त्या काट्यावर तुझा पाय पडला, तो काटा तुझ्या पायात रुतला आणि तू धाडकन खाली कोसळला, मोठ्याने किंचाळला, कृष्णा कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. मी पळत पाठीमागं आलो, लहान बाळासारखा तुला उचलून घेतला, माझ्या पितांबराने तुझा पाय चिखलाने भरलेला पुसून काढला, माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा उपसून काढला. एवढं माझं तुझ्यावरती प्रेम, आणि तू एकट्याने फुटाने का खाले? हा भूतकाळ जेव्हा आठवला तेव्हा सुदाम देवाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. भाऊ थांबा थोड्या वेळ. थोड्या वेळ आपलं थोड्या वेळ चालू द्या, पण जरा थोड्या वेळ थांबा. ऐका ऐका नाही, ते घेतलं आणि त्यावेळेला डोळ्याला धारा लागल्या, आणि धारा लागल्यानंतर परिणाम काय झाला ऐका. सुदाम देव म्हटले, कृष्णा, अय कृष्णा, तुला वाटतं का ते फुटाने मी एकट्याने खाले? अरे मग खाले ना तू. अरे मग का खाले? काही रिझन, काही कारण? आणि मग भगवान कृष्णाला सांगू लागले सुदामदेव. काय सांगू लागले माहिती का? ऐक म्हटले, कृष्णा, ते फुटाणे मी खाणारच नव्हतो एकटा, तू खाल्याशिवाय आजपर्यंत मी कधीच काही खाल्लं नव्हतं, पण त्या दिवशी ते फुटाणे एकट्याने मी का खाले, तुला का नाही दिले याचं उत्तर ऐक. ऐक म्हटले, दादा पुढचं कारण जर तू ऐकलं तर तुला चक्कर आल्यासारखं होईल, झांज आल्यावाने होईल. ऐक म्हटले दादा. कृष्णा ऐक आता. म्हटले ऐक, ज्या जंगलात आपण लाकड आणायला गेलो होतो का नाही कृष्णा, हा, त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणीन राहत होती. तिचा नवरा 4-5 वर्षापूर्वी वारला होता, तिला 2 पोरं होते, पोट भरायचं साधन नाही कृष्णा, ती भीक मागून आणायची, पोरांचं पोट भरायची. एक दिवस तिनं भलं मोठं गाठोडं फुटाण्याचं भीक मागून आणलं होतं, त्या पोरांना फुटाणे खाऊ घातले, काही तिनं खाले आणि उरलेले फुटाणे उद्यासाठी त्या शिंक्याच्या मडक्याजवळ टांगून ठेवले आणि घटाघटा पाणी पाजलं पोरांना, कुशीत घेऊन झोपली. आणि मध्यरात्री चोर आले कृष्णा, दरवाजा तोडला, ब्राह्मणीन झोपली होती. एका चोराचं लक्ष वरती गेलं, त्या फुटाण्याचा आकार आणि सोन्याच्या मण्याचा आकार सारखाच असतो. चोरांना वाटलं ही सोन्याचीच मणी. चोराने ते मुगटोडं ओढलं, निघाले पळत. तेवढ्यात ते ओढल्यामुळे ते मडकही खाली पडलं आणि त्या आवाजानं ब्राह्मणीन जागी झाली आणि चोरांच्या पाठीमागं लागली. आणि रागा संतापत्तीनं काय बोलली चोरांना, चोरांनो, अरे नवरा मेलाय माझा 5 वर्षे झाले, अरे पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणते. अरे भीक मागून पोरांना फुटाणे आणले होते, हा, काय उद्यासाठी ठेवले होते, आणि माझ्या पोरांचे फुटाणे तुम्ही घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा, जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. बरोबर चालेल ना आपलं? जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. कृष्णा, त्या रात्रीला मी जागाच होतो, ऐका नाही, तू माझ्याच मांडीवर शांत झोपी गेला होता. हा, मी अभ्यास करीत होतो, चोर पळत होते, ब्राह्मणीन आरडत होती, घेऊन जा घेऊन जा, शाप आहे तुम्हाला माझा, माझ्या पोरांच्या फुटाणे घेऊन चालले काय, शाप आहे, जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे चोरांनी ऐकलं, चोर घाबरले, गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली, झाडता झाडता तिला ते गाठोडं मिळालं, तिनं आतमध्ये आणून ठेवलं. आणि ज्या दिवशी आपण जंगलात आलो की नाही लाकडं आणायला पाठवलं आपल्याला, त्या दिवशी तेच गाठोडं माझ्याकडे दिलं होतं. पण कृष्णा, खरं सांगू, मला माहिती होतं तुला सुद्धा लई भूक लागली दाद्या. मी तुझ्याशिवाय आजपर्यंत काही खात नव्हतो.
ते फुटाणे मी खात असताना मला रडू सुद्धा येत होतं की आजपर्यंत माझ्या दादाशिवाय म्हणजे कृष्णाशिवाय मी कधी काही खाल्लं नाही आणि मी आज चोरून लपून फुटाणे खातोय. माझ्या दादाला माझ्या कृष्णाला पुढं काढून दिलं गपचित फुटाणे खातोय. मला वाईट वाटत होतं पण काय करू नाईलाज होता. मला माहिती होतं या फुटाणे मागं शाप आहे. मी विचार केला कृष्णा माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील पण हजाराचा बाप भिकारी होता का म्हणे. आमच्यासारखे हजारो भिकारी झाले तर जगाच्या बापाकडे हात पसरतील पण जगाचा बापच भिकारी झाला तर आमच्यासारखे कोणाकडे हात पसरायचे. कृष्णा म्हणून ती फुटाणे तुला नाही दिले. काय महाराज दिवसात डोळे एखाद्याला चांदण्या दिसाव्या तसं भगवंताला गरगरलेवानी झालं. अरे माझ्यासाठी भगवंताने लगेच ओळखलं माझा सुदामच द्वारकेचा राजा होणार होता आणि मी सुद्धा माझ्या जागेवर होणार होतो. बघा केवढा अन्याय माझ्या सुदामाने माझ्यासाठी सहन केला. हे नातं मैत्रीच आहे. विठ्ठल विठ्ठल ही निस्वार्थी भक्ती आहे. ही स्वार्थी भक्ती नाही आहे. हे निस्वार्थ प्रेम आहे. ऐकून ठेवा प्रेम म्हणजे भक्ती भक्ती म्हणजे प्रेम. आणि आता ऐका सकाळ झाली आणि निघायची वेळ आली त्यावेळेला आरती ओवाळली रुक्मिणी मातेनं आणि टिळा लावायला गेली तर कपाळावरती एक अक्षर लिहिलं होतं श्रीक्षय. श्री म्हणजे लक्ष्मी क्षय म्हणजे नाश. भगवंताला ते अक्षर दाखवलं रुक्मिणी मातेनं आणि भगवंताने ते वाचलं देवाच्या डोळ्याला परत धारा लागल्या आणि देव रडत रडत काय म्हणले माहिती का. देव रडू लागले रुक्मिणी समोर आणि रडता रडता रुक्मिणीला बोले राहुल दादा रुक्मिणी आजपर्यंत तू माझी बायको आहे. मी तुझा मालक आहे. तू जगाची मालकीण आहे. मी पण जगाचा मालक आहे. आजपर्यंत सगळं जग तुझ्या प्रेमात पडले बाई. मी पण तुझ्या प्रेमात आहे बाई. पण ऐक मी आजपर्यंत तुझ्याकडून कसलंच काही मागितलं नाही पण आज एक गोष्ट मागतोय रुक्मिणी. लक्ष्मी माझ्या सुदामाच्या कपाळावरती लक्ष्मीच्या स्वरूपानं थांब. आणि मग काय महाराज रुक्मिणी मातेचा देवाचा आदेश आले देवाजीच्या मना. रुक्मिणी माता म्हणली अहो धनी तुम्ही काय बोलताय. ओ देवा तुम्ही काय बोलताय असं काय बोलताय. टाका माझी इच्छा आहे त्यांच्या कपाळावर लक्ष्मीच्या स्वरूपानं बरसण्याची. भगवंताने तेच अक्षर उलट केलं. ते होतं का नाही स्त्रीक्षय. भगवंताने तेच उलट केलं यक्षश्री. यक्ष म्हणजे जन्मभर आणि स्त्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी नांदेल. सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी. पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिकन मागावी. आहे का नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. सुदामदेव निघून आले. आता राहुल महाराज तुम्हाला किती गोड पुरावा देतील बघा. सुदामदेव निघून आले पण एक वाक्यामध्ये घालतो पुरावे द्यायच्या अगोदर. हे बघा सुदामदेव निघून गेले द्वारकेतून पण शब्दाने सुद्धा बोलले नाही माझ्या बायकोनं देवा मला तुझ्याकडे कशा करता पाठवलंय. वाक्य किती गोड आहे बघा. वाक्य किती गोड आहे. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव. काहीच न मागणं हा भक्तांचा स्वभाव आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. सुदामदेव निघून आले पाहतात काय सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्रे पीडिला. मुष्टी पोहे घेवोनिया त्याच भेटीला गेला. मुष्टी पोहे घेऊन त्याच भेटीला गेला. शुद्ध भावाने कोणिया गाव सोनियाचा दिला. 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 विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म
चरणी लक्ष लागो लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लक्ष लागो. आहे का नाही? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिडला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला, पण त्याचा शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आहे का नाही? बस मी हे तुम्हाला का सांगितलं, देवानी बघा मुठभर पोहे आहे का किती आहे काहीच पाहिलं नाही.